नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नाथा सावंत। आमच्या सर्व हितचिंतकांना, दर्शकांना, मित्रपरिवारांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्याकडून टेंभोर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील पारधी समाजाच्या लोकांना दीपावली निमित्त रेशन किट व कपडे वाटप करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यातील पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांनी पहाट उपक्रम सुरू केला आहे। याचा मुख्य उद्देश गुन्हेगारी क्षेत्रापासून परावृत्त करणे, मुख्य प्रवाहात आणणे। यासाठी पारधी समाजाला आदिवासी प्रकल्प अंतर्गत वेगवेगळे उद्योग उपलब्ध करून देणे, त्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनेचा लाभ त्यांना मिळवून देणे, त्यांना याबाबत माहिती देणे आणि त्यांना वेगवेगळे व्यवसाय देणे, त्याचबरोबर शासनाच्या किंवा खाजगी वेगवेगळ्या नोकरी मिळवून देणे, असे काम सोलापूर जिल्हा पोलिसांच्या मार्फत माननीय अधीक्षक साहेबांनी सुरू केलेलं आहे। सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील टेंभोर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील पारधी समाजाच्या लोकांना याबाबत आतापर्यंत सर्व दहिवली, बेंबळे, भीमानगर आदी ठिकाणी राहणारे पारधी समाजांना त्यांच्या शिक्षण झालेल्या मुलांच्या याद्या तयार करून शासकीय नोकरी, खाजगी नोकरी कशी व कोठे उपलब्ध होईल याबाबत प्रत्येक पारधी वस्तीवर जाऊन टेंभोर्णी पोलीस स्टेशनकडून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। त्याचबरोबर त्यांना कोणत्या व्यवसाय उपलब्ध करून देता येतील याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले। याचाच एक भाग म्हणून दिनांक 21/10/2025 रोजी दीपावली निमित्त पारधी समाजाच्या सर्व कुटुंबांना एका कुटुंबाला एक किट याप्रमाणे घरातील आवश्यक रेशन, त्याचबरोबर आवश्यक ब्लँकेट, साडी, कपडे यांचे वाटप करण्यात आले। भीमानगर येथे पारधी समाज यांना वेगळे उद्योग देणे, तसेच बेंबळे, दहिवली, टेंभोर्णी या ठिकाणी राहणारे पारधी समाजातील लोकांना देखील वेगवेगळे उद्योग नोकऱ्या देणे याबाबत प्रयत्न चालू आहेत। सदर प्रसंगी टेंभोर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, प्रशांत मदने, स्वाती सुरवसे, पोलीस अंमलदार यांनी नियोजनबद्ध रचना करून सर्व बांधवांना किट व्यवस्थितरित्या त्यांच्या वस्तीवर जाऊन पोहोच करून त्यांना पोलीस खात्याच्या वतीनं किट रूपी भेट देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचं संपूर्ण पारधी समाजाने कौतुक केलं आहे।